पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा मुंबईतील मिठी नदी प्रकल्पात झालेल्या 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याची चौकशी करते। या मिठी नदी कथित घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता दिनू मोरियाची काल तब्बल 5 तास चौकशी केली। या तपासादरम्यान पोलिसांनी केतन कदम आणि सहआरोपी जय जोशी यांचे कॉल रेकॉर्ड तपासले, तेव्हा मोरियाचं नाव सुद्धा समोर आलं। दिनू मोरियाचा आरोपींशी काही संबंध आहे का याबाबत शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। दिनूला या व्यवहाराबद्दल काही माहिती होती का अशी सुद्धा चौकशी केली जाते। तर दिनू मोरिया आणि त्याच्या भावाची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आलेली आहे। नदीतील गाळ साफ करण्याच्या नावाखाली बनावट बिलं बनवण्यात आल्याचं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात आढळून आलंय। प्रत्यक्षामध्ये नदीतील गाळ किंवा कचरा काढण्यात आलेला नाहीये आणि या घोटाळ्यात बीएमसीचे 3 कर्मचारी आणि एका खासगी कंपनीच्या संचालकासह 13 जण आरोपी आहेत आणि अजून सुद्धा 11 जण फरार आहेत। या अहवालानुसार बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने घोटाळा करण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये 2 अधिकाऱ्यांची भूमिका देखील तपासली जाते। तर दिनू मोरियाचा आका आदित्य ठाकरे यांचीही ईडीने चौकशी करावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली। अभिनेता दिनू मोरिया याची चौकशी सुद्धा ईडीने आणि ईओडब्ल्यूने केलेली आहे। त्यामुळे अभिनेत्याच्या जवळचे एक माजी मंत्री यांचा सुद्धा उल्लेख वारंवार या निमित्तानं होतोय, ज्यांची महापालिकेमध्ये बरेच कालावधी सरकार सुद्धा होतं, सत्ता सुद्धा होते। आपल्याला काय वाटतं या संपूर्ण प्रकरणात? एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये दिनू मोरिया असो, केतन कदम असो, ह्यांना त्या प्रक्रियेमध्ये कोणी आणलं? दिनू मोरिया एक कलाकार आहे, त्याला कोणी असे सांगितलं की बाबा, कोणी असं मार्गदर्शन केलं की तू बाबा मिठी नदीमध्ये असं टेंडर भर, मी तुला मदत करतो? कोणी त्याला मुंबई महापालिकेचे विविध टेंडर दिले? आदित्य ठाकरेंनी दिलेले जग जाहीर माहिती आहे। ओपन जिम पासून मिठी नदीपासून सगळ्या टेंडर आज तेव्हाच्या महाविकास आघाडी असो किंवा अगोदर ह्यांची जेव्हा मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती तेव्हा हा दिनू मोरिया हा मातोश्रीची सून सारखाच वागायचा तो। म्हणून मी बोलतो ती मातोश्रीची सूनच आहे ती, कारण का त्यांना सगळ्यांना डावलून एवढे चांगले तज्ज्ञ लोक आपल्याकडे आहेत जे मिठी नदीमध्ये अतिशय चांगलं काम करू शकतात। जगभरामध्ये आपण देशामध्ये आपण बघतो मोदीजींच्या माध्यमातून नद्या स्वच्छ करण्याचा मोठा कार्यक्रम सुरू आहे, तरी पण सगळे सोडून तुम्हाला दिनू मोरियाच भेटतो। आणि म्हणून दिनू मोरियाला आणणारा कोण आहे, दिनू मोरियाचा आका कोण आहे, तो मातोश्रीमध्ये 3ऱ्या माळ्यावर बसतो। आणि म्हणून दिनू मोरियाची चौकशी करत असताना दिनू मोरियाला आणणारा जो व्यक्ती आहे त्याला खरं म्हणलं तर त्याची पण चौकशी झाली पाहिजे, त्यालाही ईडी ईओडब्ल्यूने बोलवलं पाहिजे। शेवटी ही सगळी जी लोक आहेत, दिनू मोरिया, केतन कदम, तो गोम्स नावाचा एक व्यक्ती होता, असंख्य ही जी काही नाईट लाईफ गँग ज्याला आपण आता फार प्रसिद्ध झालेली आहे नाईट लाईफ गँग, जी नाईट लाईफ गँग रिझवी कॉलेजच्या मागे बसून महाविकास आघाडीच्या काळात दिनू मोरियाच्याच घरी बसून जे काही कार्यक्रम असायचे वाईनच्या ग्लासवर, ते सगळे हे मुंबईची वाताहत त्याच्यामुळेच झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेला लुटताना जे दलाल होते ना, या दलालापैकी हे सर्वजण आहेत। तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले अनेक करोडो रुपयाचे, ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले गेले? ते दिनू मोरिया आणखीन कोणी असेल ज्यांचा हे आज तिरस्कार करायला म्हणतात ना, त्या सर्वांना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेत। मराठी माणसाला तिथं वाव सुद्धा नव्हता। आणि म्हणून आता यांचे दिनू मोरिया वगैरे यांचे जे आका आहेत ना, यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे। आदित्य ठाकरे राजपुत्र आहे, त्याच्यावर चौकशी कधी होईल काय होईल, परंतु एक निश्चित आहे, अशा प्रकरणामध्ये गांभीर्याने चौकशी करून दोषी असेल तर निश्चित त्याला सजा झाली पाहिजे। परंतु प्रकरण हे आता इतकं ताणण्यापेक्षा एकदाची त्याची जी काही चौकशी असेल ती निश्चित झाली पाहिजे। तर आदित्य ठाकरेंना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे। आरोप करण्यापेक्षा चौकशी करा असं प्रत्युत्तर सुद्धा पेडणेकरांनी दिलं आहे। तुमची जी कामं चालतायत, करोडोनी जी कामं चालतायत, ते तुम्ही कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे आरोप करायचे म्हणून करू नका। तुम्ही बोलताना दिनू मोरिया जे कोणी आहेत त्यांचे प्रूफ जर आढळले किंवा काही जे काय असेल, हे दोरीवरनं साफ करायचा आणि लोकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दल पाहिजे तेवढं नॅरेटिव्ह पसरवायचं,
हा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे. महापालिकेचे अधिकारी काय करतायत? महापालिकेच्या अधिकारी कुठल्या नियमाने काम करतात? मग ठाकरे नियमाने काम करतात का? पुढची महत्त्वाची बातमी